महाराष्ट्राच्या राजकारणात शांतपणे अशी एक भेट झाली आहे जी पुढच्या काही महिन्यांचं संपूर्ण राजकीय गणित बदलू शकते. कारण ज्यांना शरद पवारांनी एकेकाळी राजकीय दृष्ट्या अपरिपक्व म्हटलं होतं, तेच पार्थ पवार आज अचानक दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतात. सोबत असतात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. गेल्या काही महिन्यांपासून एक संघ राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. मात्र त्या चर्चेत या घडामोडींना पार्थ पवारांचा विरोध असल्याची ही चर्चा सातत्याने होत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून अचानक शरद पवारांची घेतलेली ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला कारणीभूत ठरली आहे. राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि कोणीही कायमचा शत्रू नसतो, याची चर्चा या भेटीनंतर पुन्हा एकदा रंगू लागली. राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि कोणीही कायमचा शत्रू नसतो, याची चर्चा या भेटीनंतर पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मग आता प्रश्न असा आहे की ही फक्त कौटुंबिक भेट होती, यामागे काही मोठा राजकीय प्लॅन लपलाय? ज्या दोन राष्ट्रवादींमध्ये गेल्या 2 वर्षांपासून संघर्ष होता, त्यांच्यातील अंतर आता कमी होणार का? आणि या संपूर्ण घडामोडीत पार्थ पवारांची भूमिका अचानक बदलल्याचं चित्र का दिसतंय? तर चला, पार्थ पवार आणि शरद पवारांच्या या भेटीतील पडद्यामागचं राजकारण आणि त्यातून निर्माण झालेल्या नव्या चर्चांचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभेतील खासदार पार्थ पवार यांनी आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी बुधवारी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीला पार्थ पवारांसोबतच अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित होते. आता अचानक पद्धतीने ही भेट घडून आल्यामुळे राज्यातील राजकारणात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु जर या संपूर्ण घडामोडीचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय प्रवास समजून घ्यावा लागेल. कारण ही केवळ आज झालेली एक भेट नाही, तर गेल्या काही वर्षात बदलत गेलेल्या नात्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आधी जवळपास 2 वेळा शरद पवारांनी पार्थ पवारांना सार्वजनिकरित्या राजकीय दृष्ट्या अपरिपक्व अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर दोघांमध्ये राजकीय अंतर वाढल्याचं चित्र दिसलं. दुसरीकडे राष्ट्रवादीतील फूट, बदललेली नेतृत्वाची समीकरणं आणि एक संघ राष्ट्रवादीच्या चर्चांमध्ये पार्थ पवारांचा विरोध असल्याच्याही चर्चा सातत्याने होत होत्या. म्हणूनच जेव्हा अचानक पार्थ पवार स्वतः दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतात आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे उपस्थित असतात, तेव्हा ही भेट केवळ कौटुंबिक शिष्टाचार म्हणून पाहणं अनेक राजकीय निरीक्षकांना कठीण जात आहे. या भेटीचं महत्त्व आणखी वाढतं कारण गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबाबत अनेक राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट, त्यानंतर विविध नेत्यांमधील चर्चांची मालिका आणि आता पार्थ पवार सुनील तटकरे यांची दिल्लीतील शरद पवारांची भेट, या सर्व घटनांमुळे पुन्हा एकदा एक संघ राष्ट्रवादीची चर्चा वेगाने पुढे आली. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अगदी काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनी सार्वजनिकरित्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यास नकार दिला होता. त्यामुळे आज झालेली ही भेट नेमक्या कोणत्या उद्देशाने घेण्यात आली, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनलाय. मित्रांनो, या भेटीमागचा ट्विस्ट फक्त पार्थ पवार आणि शरद पवार इतकाच नाही. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे अनेक राजकीय हालचाली सुरू असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. याआधी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी या बैठकीबाबत आपल्याला माहिती नव्हती असा दावा केल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यामुळे अजित पवार गटातील सर्वच घडामोडींवर एकमत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. सोबतच अनेक राजकीय विश्लेषक असे मत व्यक्त करत होते की भाजपची शरद पवारांना सोबत घेण्याची इच्छा असली तरी सुनेत्रा पवार भाजप समोर सर्वात मोठी अडचण म्हणून उभ्या आहेत. कारण जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पक्षाचे प्रमुख नेतृत्व सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांकडे जाऊ शकते. त्यामुळे पार्थ पवारांचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सुनेत्रा पवार या विलीनीकरणाला विरोध करत असल्याची माहिती होती. आणि अशा वेळी ज्या पार्थ पवारांचा या घडामोडींना विरोध असल्याचाही चर्चा होत होत्या, तेच आता सुनील तटकरे यांच्यासोबत दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतात. त्यामुळे ही केवळ एक औपचारिक भेट म्हणून पाहणं अनेक राजकीय निरीक्षकांना कठीण जात आहे. म्हणूनच पडद्यामागे नेमकं काय शिस्त आहे, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. आता या भेटीमुळे 3 मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला,
पार्थ पवारांच्या भूमिकेत खरंच काही बदल झाला आहे का? दुसरा, दोन राष्ट्रवादींमधील संवाद आता अधिकृतपणे पुढे जाणार आहे. आणि तिसरा, ही केवळ कौटुंबिक संवादाची भेट होती की आगामी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पडद्यामागे मोठं राजकीय नियोजन सुरू आहे? परंतु या सर्व प्रश्नांची उत्तर आज कोणाकडेही नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या भवितव्याची चर्चा केंद्रस्थानी आली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की राजकारणात अनेक वेळा मोठे निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर होत नाहीत, ते अशाच शांत बैठकीमधून आकार घेतात. त्यामुळे आजची ही भेट केवळ एक औपचारिकता होती की भविष्यातील मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात? याचं उत्तर पुढच्या काही दिवसात मिळू शकतं. म्हणूनच येणाऱ्या काही दिवसात या भेटीनंतर दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांच्या आणखी बैठकी होतात का, आणि दोन्ही राष्ट्रवादींची काही अधिकृत भूमिका समोर येते का, हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? आता या भेटीचा महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांवर का परिणाम होऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.